नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. तर मित्रांनो, आज आपण मिक्सरमधून आर्मेचर ठिणग्या का उडतात आणि ते रिपेअर कसं करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण जरूर करा. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही माझ्यासमोर एक मिक्सर आहे. तर त्या मिक्सरचा असा प्रॉब्लेम आहे की आर्मेचर पासून ठिणग्या उडत आहेत आणि लोड स्विच सारखं ट्रिप होत आहे. तर आता आपण पाहूयात नेमका काय प्रॉब्लेम आहे. तर यात दोन अडचणी असू शकतात, एक तर आर्मेचर किंवा ब्रश. तर चला मित्रांनो, आता आपण मिक्सर टेस्ट करूयात. मित्रांनो, मी आता सिरीज वर टेस्टिंग करत आहे. तर पाहू शकता आपण आतमध्ये ठिणग्या उडत आहेत. तर मित्रांनो, लक्षात घ्यायचं की आपण मिक्सर किंवा कोणतंही इलेक्ट्रिकल उपकरण चेक करत असताना ते सिरीज बोर्डवरच अगोदर चेक करायचं आणि त्यानंतर डायरेक्ट करंटला चेक करायचं. कारण काही वेळा डायरेक्ट आतमध्ये जर वायर कुठे जर कॉन्टॅक्ट एकमेकाला झालेले असेल तर डायरेक्ट जर मिक्सर केलं तर आपल्या घरात शॉर्ट सर्किट होऊ शकतं. तर चला मित्रांनो, आता मिक्सर उचलून आपण पाहूयात. ज्यांना इलेक्ट्रिकल उपकरणांच्या दुरुस्तीचं काम शिकायचं आहे त्यांनी अवश्य एखाद्या दुकानात पार्ट टाइम जॉब करून किंवा फुल टाइम जॉब करून काम शिकून रोजगाराचा एक नवीन मार्ग शोधता येईल. तर दुसरं एक सांगायचं मित्रांनो, महत्त्वाची सूचना आहे की व्हिडिओत पाहून कुणीही लाईटच्या उपकरणांना घरातल्या घरात छेडछाड करू नका. घरात आपल्याजवळ एखादं टेस्टर एखादं मारतूल आहे म्हणून असे प्रकार काही करू नका. कळकळीची विनंती आहे, कारण लाईट सोबत छेडछाड म्हणजे फार धोक्याचं असतं. कारण इथं चुकीला माफी नाही. तुम्हाला करंट बसू शकतो किंवा घरात शॉर्ट सर्किट होऊ शकतं. तर मित्रांनो, आता आपण याला लोड स्विच पासून वायर डायरेक्ट केले आहेत आणि सिरीजवर आपण चेक करणार आहोत. 8 वर्ष झालं काही सुद्धा नाही. पाहू शकता मित्रांनो, फार मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडत आहेत. तर यासाठी दोन कारणं असू शकतात, आर्मेचर आणि ब्रश. बॉडी फुटली म्हणून बॉडी तेवढी मित्रांनो, जुने ब्रश खराब झालेत का हे आपण पाहून घेऊयात. तर मित्रांनो, याचे ब्रश फार झिजलेले आहेत, त्यामुळं पण स्पार्किंग झालेली असू शकते. तर ब्रश काढल्यानंतर आर्मेचरच्या कॉमेटरला कुठे स्पॉट पडलेला आहे का यावरून आपल्याला लक्षात येऊ शकते की आर्मेचर चालू आहे का शॉर्ट झालेले. मित्रांनो, मी पाहिलंय तर आर्मेचरला कुठेही स्पॉट नाही. त्यामुळे आता आपण ब्रश चेंज करून पाहूयात की ब्रश टाकल्यानंतर स्पार्किंग किंवा ठिणग्या उडतात का आणि मिक्सर जास्त आवाज मारतं का. मित्रांनो, ज्यावेळेस कार्बन ब्रशचा कॉन्टॅक्ट व्यवस्थित आर्मेचरला होत नाही त्यावेळेस ठिणग्या उडणे आणि मिक्सर जोरात आवाज करणे हे प्रकार होत असतात. त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आर्मेचर गेलं असू शकतं. तर मित्रांनो, आपण ब्रश चेंज केलेले आहेत तर मिक्सर ठिणग्या उडणे बंद झालेला आहे आणि आवाज पण स्मूथ येत आहे. तर आता आपण मिक्सर फिटिंग करूयात. मित्रांनो, माझे व्हिडिओ जर तुम्हाला चांगले वाटत असतील किंवा यातून काय शिकायसारखं मिळत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. कारण तुमची एक कमेंट आम्हाला फार मोठी प्रेरणा देऊन जाते की
कुणाला तरी याचा उपयोग होतो, या गोष्टीचा पण फार मोठा आनंद आहे. मित्रांनो, आता एक कपलर काढून आपण आर्मेचरला ऑइलिंग पण करून घेऊयात, म्हणजे अजून थोडा आवाज मिक्सरचा स्मूथ येईल. तर पहा मित्रांनो, आर्मेचरला ऑइल केल्यामुळे एकदम स्मूथ झालेला आहे आणि आपलं काम ओके झालेलं आहे. धन्यवाद.